हे बघा आज आषाढी अमावस्या, त्याच्यामुळे आम्ही निघालोय देवगड येथे गंगा स्नानासाठी. तर व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे मला खूप साऱ्या कमेंट येतात की ताई तुम्ही असा काहीतरी व्हिडिओ बनवा की शेतकऱ्याला मुली दिल्या पाहिजे. आणि शेतकऱ्याला मुली का देत नाही की कष्ट खूप असते. कष्ट खूप असते पण तुम्हाला सांगते नोकरीवाल्याला जॉबवरून सुट्टी नाही, काहीतरी अडथळे, त्याच्यामुळे त्यांना कुठं फिरायला जाता येत नाही. तुम्हाला सांगते आमच्या शेतीमध्ये सध्या एवढे काम चालू आहे. पण असं वेळोवेळी कोणता जर वेळ असेल देवदर्शनासाठी तर तो आम्ही कधीच मिस नाही करत. बरोबर ना? बरोबर. कारण देवगड हे आपलं कसं आहे माहिती आहे का, आपण त्या क्षेत्राला चांगलं मानतो. त्याच्यामुळं मला असं केव्हाही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, थोडं बी जरा कुठं फिरावं वाटलं तर मी सरळ फक्त दर्शन देवगड देवदर्शन म्हणजे दत्तात्रेय यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी केव्हाही मला जेव्हा असं वाटेल कुठं फिरायला जायचं त्यावेळेस मी नक्की प्रथम प्राधान्य देवगड या क्षेत्रालाच देतो आणि तिथे जात असतो. कसं आहे ना, आपल्याला एखादं असं ठिकाण असतं की तिथं मनाला समाधान मिळतं. तर आमचं समाधान फक्त बघा आता रील बनवत होते, आमचे मामाश्री भेटले आम्हाला. म्हणजे तुम्हाला सांगते लहानपणी मामाचे तर राहायचे त्यावेळेस त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या घरी कंटिन्यू जायचे. आणि आता एवढ्या दिवसात खूप चेंज झाला. म्हणजे 18 वर्षापासून मी त्यांना बघितलंच नाही. तर त्यांनी मला आता विचारलं ओळखलं का. मला वाटलं कोणीतरी असेल माझे रील बघणारे, पण आता लक्षात आलं ते माझे मामाश्री आहे. तर चला आम्ही इथं आमचे फ्रेंड येणार होते म्हणून थांबलो. ते बघा ते पण आले. आता निघतोय, आता पुढचा ब्लॉग पुढे बघायला मिळेल. आलोय बरं आम्ही देवगड फाट्यावर. तर आमचे हे फ्रेंड यांनी सांगितलं चला इथं चहा घ्यायला थांबू. तर इथं पण आमची ओळख निघाली. तर यांनी सांगितलं तुमचे व्हिडिओ बघतोय ना, आमच्या गावामध्ये पण त्यांचे पाहुणे निघाले. तर कारण ते खूप वेळचे बघत होते बरं की ह्या त्याच आहे का. हो ना. आणि हे ठिकाण देवगड फाट्यावर तुमच्या दुकानाचं नाव आणि हा ॲड्रेस सांगा. हा हॉटेल श्री गुरुदत्त कृपा देवगड भाटा. हॉटेल शिवदत्त कृपा. श्री गुरुदत्त. हॉटेल श्री गुरुदत्त कृपा देवगड भाटा. हॉटेल श्री गुरुदत्त देवगड फाटा. बघा आता वाजले 11, 11:15. पोहोचले आम्ही देवगडमध्ये दर्शनासाठी. पण एवढं म्हणजे आभाळ भरून आलंय ना, तर त्याच्यामुळे हे बघा वातावरण कसं दिसतंय. असं वाटतंय की आता पाऊस येईल. आणि काही रस्त्यात आम्ही भिजतच आलोय बरं. हा बघा वातावरण. पोहोचलो बरं आम्ही तिथं आणि वातावरण एवढं प्रसन्न वाटत होतं तिथं. आणि हे बघा इथं तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल शाळेची मुलं. आणि हे बघा आभाळ तर खूप गच्च असे भरून आले होते. म्हणजे निघायच्या वेळेस असं वाटलं होतं की आता निघू की नको, कारण की पाऊस येईल. आणि हे बघा घाई त्यांना वाटलं आपण नारळ वगैरे घेऊन जाऊ म्हणून ते नारळ आणायला गेले. पण नारळाच्या दुकानं अमावस्येमुळे बंद होत्या. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. मग आम्ही फक्त प्याडाचा प्रसाद घेतला. आणि तिथं जास्तीत जास्त आज फक्त शाळेतल्या मुली होत्या, कारण की आम्ही बहुतेक त्यांच्या शाळेच्या वेळेवर तिथं पोहोचलो होतो. तुम्ही जर कधी देवगडला आले नसाल तर नक्की कधी भेट द्या. कारण की इथं तुम्हाला जेवढं आपल्याला पंढरपूरच्या मंदिरामध्ये चंद्रभागेमध्ये तिथं जेवढं प्रसन्न वाटतं ना, तर मी खात्री देते की तेवढंच प्रसन्न वातावरण इथं सुद्धा आहे. रेग्युलर आहे आज, काही म्हणजे यात्रेसारखं काहीच नाही. आल्यावर आमचं गंगा स्नान झालंय. अमावस्याचा आंघोळ करतात म्हणून. खरं तर आम्ही दर्शनाला नेहमी येतो, पण खरं तर आज आंघोळीसाठी आलो होतो. आणि बघा इथं एवढे सारे मासे. आणि आम्ही घरी विसरलो तांदूळ आणायचं. म्हणजे असं काही माहीत नव्हतं मासे, कारण की मागच्या वेळेस आलो ना तर त्या तिकडे पाणी होतं, माहीतच नाही एवढं पाणी म्हणून. आणि आज सहज पूजेसाठी तांदूळ आणले आणि थोडे जास्त आणले होते कारण की गंगा मायाच्या ओटीसाठी. तर ते तांदूळ टाकले ना तर एवढे मासे जमा झाले. आता तुम्हाला पूजेमधले थोडेसे तांदूळ टाकून आणि दाखवते. थोडे दाखवते तुम्हाला किती मासे जमा होतात. पण काय करणार आम्ही विसरलो म्हणजे माहीतच नव्हतं की इथं एवढे मासे येतील. थोडी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. हे बघा आता म्हणतात ना मासे विष्णुदेवाचा अवतार आहे. बघा एवढे सारे जमा होतात. तुम्ही जर कधी आले तर नक्की तांदूळ घेऊन येत जा. अगं दुसऱ्याकडून गेला एवढे नाही तर मासे.
इथं खूपच मासे, किती मासे आहे इथं, बघ ना तू. बघा ना किती आहे. आणि वातावरण बघा किती किती छान आहे. दिवात लागलाच नाही ग माय, माझा शेवट लागला. तो आमचा लागलाच नाही कारण आमची आखी माचीसचा पूर्ण बॉक्स खाली झालाय. मग दिवा काय आमच्या ज्याने लागला नाहीये कारण वातावरण थंड आणि असं वारा सुटलाय त्याच्यामुळे. काय हो तुम्हाला सांगते, आम्हाला आता पोहे म्हणजे चिवडा सापडलाय बघा. आता आम्ही ना माशाला चिवडा टाकणार आहे. तर आता बघा एवढे मासे, सगळं आता खूप जास्त मासे येतात आणि एवढा चिवडा टाकल्याच्या नंतर बघा ते किती किती पटकन मासे तिथे जमा होतात. जेव्हा मला दोघी पण टाका म्हणून बघा आता. लगेच पळते ती, आता त्यांना वेळ लागेल आहे चिवडा खायला कारण ते तांदूळ खाली होते आणि मुरमुरे वरती, त्यांना वरती येऊन खाणं आहे ना. आणि माशांना पाण्याच्या वरती जरा भीती वाटते पायावर बघ कसली भारी. एवढ्या मस्त वातावरणात आल्याच्या नंतर फोटो घेतल्याशिवाय कोणालाच राहत नाही. त्याच्यामुळे आम्ही काही फोटोसुद्धा क्लिक केले वर आणि निघालो. हे बघा देवगड पासून 2 किलोमीटर ह्या ताईच्या घरी आलोय आम्ही. आणि ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेच असेल, त्या दादांनी आम्हाला आणलं, तुम्हाला सांगितलं होतं. कारण की यांचा मुलगा देवगडला शाळेमध्ये आहे तर त्यांना सोडायला ते आले होते. तुम्हाला सांगितलं होतं आता भेटतील बघा. या दादांनी आम्हाला आणलंय. त्यांच्या घरी चहा पाणी वगैरे झालाय. खूप छान वाटलं. असे सारखे सारखे कुठं गेल्याच्या नंतर फॅन मंडळी भेटले ना तर असं वाटतं की रक्ताच्या नात्यापेक्षा ही जीवा भावाची जोडलेली नाती आहे ना ही काही पटीने मौल्यवान असतात. याच्यावर तुमचं काय मत आहे होतं? खरंच ना, आम्हाला यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांची व्हिडिओ कायम पाहतो आम्ही. कारण की त्यांना आहे ना, त्या मला व्हिडिओमध्ये बघतात आणि त्याचा डायरेक्ट समोर रिअल बघितल्याच्या नंतर त्यांना आनंद होतो. पण मी माझ्या फॅनना बघूच शकत नाही ना. त्याच्यामुळे जर ते मला समोर असे भेटले तर मला त्यांच्यापेक्षा कित्येक काही पटीने जास्त आनंद होतो. कशाच्या हा जमान्या काढा घेऊन गेलं तर. रामकृष्ण हरी मंडळी हे बघा, हे संभाजीनगरचे आमचे फ्रेंड आमच्यासोबत, आज आम्ही देवगडला गेलो तर त्यांच्यासोबत आलोय. आणि हे कसं सिटीत राहायला त्याच्यामुळे हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा यांच्यासोबत आता हे आहे सिटीत राहायला त्याच्यामुळे हे आले. हे आमचे नवली महाराज यांच्याकडे भेटायला. तर आम्ही सुद्धा म्हटलं चल. त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही, ढोरेगाव फाट्याजवळ 2 किलोमीटर अंतर एक गाव आहे म्हणे आपल्याला, तिथं जायचं. येतं 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 हे कोल्हापूर येतच नव्हतं ना लवकर आणि अक्षरशः इथून आमचं गाव जवळ आलं. आता आम्हाला इथून पुन्हा रिटर्न वापस मागे जाणार कारण आज आम्हाला एवढ्या साऱ्या ठिकाणी भेट द्यायच्या होत्या. तर एक भेट द्यायचं पॉईंट आमचा इसरवाडी फाटा दहीगाव बांगला तिकडं तसंच राहून गेला. त्याच्यामुळं मी काय सांगत होते की यांना आहे ना असं शेत आमच्यामुळं तर यावाला भेटलं ना बघायला मळा पिळा. मळा आम्ही रोजच्या मळ्यातच राहतो. यांचं म्हणणं आहे तुमच्यामुळे मळा बघायला भेटलाय. तर चला आता इथं मोसंब्याचं शेत आहे, आलो आता मोसंब्या न्यायला. आता मी पण अशी फिरते जणू मला काही शेतातलं काही माहीतच नाही आहे, असे सगळं फिरते. हे बघा ही सुपारी सुपारी, ही सुपारीचं झाड आहे. हे इकडून एक आहे आणि म्हणजे किती दिवसाचं आहे? हे आता 3-4 वर्ष झाले. सुपाऱ्या नाही लागलं त्याला अजून? नाही अजून हे पण बरेच दिवस लागत असेल त्याला. किती तुमची शेती तर? माल लागतं 18 एकर. 18 एकर एकाच जागेवर सगळे असेच वाटतं बगीचे. कुठं तिकडे इकडं खाली पडलेलं नाही घ्यायचे. आता ते कसे असतात ते आपण गोड कोणते ते आपल्याला काय माहित नाही. गोडीला नाही बघा त्यांनी सांगितलं मोसंब्या घ्या तोडलेला. तर आमच्या मॅडम ती खाली पडलेली दिसते पिवळी मोसंबी, ती छान असेल. असे असतात सिटीतले येडे. आणि नाव काय आहे माहितीये का? खेड्यातले येडे. पण खेड्यातले येडे नसतात बरं. अगं मला वाटलं ती खाली आहे ती छाया. आहे ती छाया म्हणजे एवढी झाडाची तोडायची जड एवढे आळशी असतात शहरातले लोक.
फिरून झालंय कोल्हापूरपर्यंत जाऊन पुन्हा रिटर्न आम्ही इकडं आलो ढोरेगाववरून आता आहे दहीगाव बांगल्यावर, कारण की एक काम होतं माझ्या मिस्टरांचं राहिलेलं, आमच्या पाहुण्यांच्या घरी आलोय. बघा आता काम काय चालू आहे तुम्हाला दाखवते. आंब्याची कलम बांधायची खूप दिवसापासून जायचं होतं पण योगच नाही आला. आणि मग आम्ही ज्या मळ्यामध्ये थांबलो होतो ना तिथून यांनी याला डोळे वगैरे कलम बांधायला जी डोळे लागतात ना ते आम्ही तिथूनच घेऊन आलो. आणि अशा प्रकारे त्यांचे डोळे बांधून झाले आणि मग आम्ही तिथून निघालो. झाली सगळीकडे भेट देऊन आणि बरोबर 6 ते 6:30ला आमचं पूर्ण फिरून झालंय आणि निघालो. चुकत फिरलो म्हणून आम्हाला एवढा वेळ लागला. बरं चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.